गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरत आहे। बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे या मागणीसाठी। आपण सध्या आहोत नांदेडच्या भोकर येथे। आपण पाहू शकतो की बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। आपल्यासोबत बंजारा समाज बांधव आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, आपण आज मोर्चा काढला, काय नेमकी मागणी आहे? सर, हा मोर्चाचा मूळ उद्देश आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलो आहोत। एका महिन्यापूर्वी जे मराठा योद्धा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनोज जरांगे यांनी जेव्हा आंदोलन केला, त्यांचा मूळ मागणी असं होता की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे। ज्यावेळेस त्यांनी उपोषणचे 4 दिवस झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक GR काढला। त्यांनी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट नुसार आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारने त्या गॅजेटचा त्यांच्या मागणीला मान्यता दिली। पण थोड्या वेळाने त्या मागणीनंतर महाराष्ट्राच्या ओबीसीचे नेते असेल, जे हाके साहेब असेल, छगन भुजबळ असेल, सर्वप्रथम जे पुढे कोणी आणला असेल, हाके साहेबांना म्हणले तुम्ही महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट जेव्हा तुम्ही लागू केलेला आहे, मग त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज बसतो। पण आमची मागणी ऑलरेडी आमचे संत रामराव महाराज 2003 मध्ये जंतर मंतरवर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी होती। आज खरं पाहिलं असेल तर कायद्यानुसार आम्ही 1950 मध्ये जेव्हा भारताला संविधान झाला, त्या संविधानाच्या नंतर जर इतर राज्य करायचं होतं, हैदराबाद पासून हा महाराष्ट्र बॉम्बे मध्ये आला आणि सर्वप्रथम हैदराबाद मध्ये होतो। हैदराबाद मध्ये जेव्हा असताना आम्ही अनुसूचित जमामध्ये आम्ही तिथं नोंद आहेत। आज बी आमची भाषा, बोली भाषी, आमची बाई लेख, आमचे सगळं सोयरेपण आज बी त्या राज्यामध्ये आहोत। कारण की इथून जर पाहायला गेलं तर 15 किलोमीटर मध्ये तेलंगणा राज्य येतो। तर याच्यामुळे आमची मागणी कोणाच्या समाजावर, कोणाच्या जातीवर नसून तो आमचा हक्काचा आहे, तो आमचा आरक्षण हक्काचा आम्हाला दिलं पाहिजे। हैदराबाद गॅजेट मध्ये आमची नोंद आहे। आजबी आजच्या लेवलला तुम्ही जर त्या सरकारला पत्रव्यवहार केलं, बंजारा समाजात तिथं नोंद आहेत। आमची जे आजबी तांड्यामध्ये जे म्हणतो आपण अनुसूचित जमाती कोणास म्हणले जातात, अनुसूचित जमाती याला म्हणतात की ज्या गावाच्या संस्कृती असतात, दिपोळी असेल, दसरा असेल, ज्या लोकांना त्याची संस्कृती माहित नसतो, तो म्हणजे अनुसूचित जमाती। आज आमचा प्रत्येक समाज प्रत्येक तांड्यामध्ये असतो, स्वतंत्र तांडा आहे। आज आम्ही जर अनुसूचित जमाती कोणी असेल तर आज आमच्या समाजाला हक्क दिलं पाहिजे। आम्ही कोणाच्या ताटातला घेत नाही। मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर की त्यांनी मला वाटते पोहरा देवीला एका भाषणामध्ये म्हणले, ज्याची एक भाषा एक बोली त्याला इराण जे समिती म्हणजे नेमली आहेत आयोग, त्या आयोगाचा अभ्यास करून आम्ही नरेंद्र मोदीला भेटून लवकरात लवकर बंजारा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांनी आवाहन केलं। सतबुद्धी शिवालाल महाराज त्यांना देईलच। खरं पाहिलं तर मनोज जरांगे साहेबांना आम्ही बंजारा समाज का त्याचं अभिनंदन करतो। ज्या गोष्टी आम्ही मागणं होतो त्यांनी ते आमचं काम अर्ध त्यांनी केलेलं आहे। या लढ्यामध्ये मराठा समाज सोबत आहे, बौद्ध समाज सोबत आहेत, ओबीसी समाज सोबत आहेत। कारण की छगन भुजबळ आणि हाके ओबीसीचे मोठे नेतृत्व करणार आहेत। याच्यासाठी आम्ही सरकारला एकच मागणी आहे, आज जे भोकर तालुक्या मोठ्या शांततेत आज आमचं निवेदन शॉर्ट लोट मध्ये 2 दिवसात आमचे लोक आलेले आहेत। एकच आमची तर पिढी गेली, येणाऱ्या पिढीसाठी आम्ही आरक्षण मागत आहे। आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका मोठ्या जन आंदोलनाची राहील। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटून उठेल। मागे जवळपास 25 वर्षापासून संत रामराव महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही जंतर मंतर रोड दिल्ली, CBI रोड नागपूर, आझाद मैदान मुंबई या ठिकाणी खूप मोठे आंदोलन केलेले आहे। पण त्याचा मूळ मुद्दा असा आहे की भाषिक प्रांत रचनेनुसार मराठवाड्यातल्या तरी निदान बंजारा समाजाला हा मूलभूत मुद्दा मांडला तर त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतो। कारण तेलुगू भाषिक जे आंध्र प्रदेशात होते त्यांना ब्रह्मानंद रेड्डी यांनी 1976च्या कायद्यानुसार त्यांना त्या ST आरक्षणामध्ये दिलं। त्यानंतर देवराज अरस कर्नाटकचे मुख्यमंत्री कन्नडी भाषिक जे बंजारा समाज आहेत त्यांना त्या ह्याच्यात वर्ग केलं। त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा जो अन्याय केलेला आहे तो आम्ही पुन्हा 1976च्या कायद्यानुसार बंजारा समाजाला आम्हाला कोणाचंही हे जसं आमचे सहकारी सांगितले की ताटातलं नाही पाहिजे, आम्हाला संविधानाला कायद्याला धरून आम्हाला ते पाहिजे। आणि जर समजा आमच्या समाजामध्ये ज्या ठिकाणी 50% लोकसंख्या असेल त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका राजकीय आश्रय सुद्धा पाहिजे। आम्ही दुसऱ्याला मतदान द्यायलो, 70 वर्ष झाले आमच्या तांड्याला रस्ता नाही, आमच्या तांड्यामध्ये झोपडी जी आहे ती नाही। त्या ठिकाणी जर समजा पाहिलं तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। आमची भगिनी जर समजा एखादी गर्भवती जर समजा असेल तर त्या माता भगिनीला आरोग्याची सुविधा नाही। आणि ती मूळ जर सुविधा जर त्या ठिकाणी भाषिक प्रांत रचनेनुसार 1956च्या आराखड्यानुसार जर समजा हे जर केलं तर 1974ला तो कायदा त्या ठिकाणी अंमलात आणलेला आहे आणि 76ला
राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी, त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी अंमलात आणण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्याला दिलेले आहेत. आणि तो जर समजा केला तर मराठवाड्यातील बंजारा समाजाला येणाऱ्या मराठवाडा जो स्वातंत्र्य संग्राम दिन आहे त्या 17 सप्टेंबरला त्या ठिकाणी घोषणा करावी. कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांनी पोहरादेवीला घोषणा केली होती की समाजावर मी अन्याय होऊ देणार नाही. समाजाकडून त्यांनी आशीर्वाद सुद्धा मिळवून घेतलेला आहे. आणि त्या याच्यानुसार जर समजा असेल तर त्यांना न्यायिक हक्कानुसार जर समजा असेल तर त्यांना द्यावं, ही माझी तळमळीने विनंती आहे. पुढची भूमिका काय असणार? आज मोर्चा निघाला आहे, पुढची भूमिका काय असणार? सर, आमची पुढची भूमिका अशी आहे, आम्ही सर्वप्रथम आज निवेदन महाराष्ट्र सरकार दिलेलं आहे. एक मुख्यमंत्र्यांना आम्ही वेळ मागणार, जे आम्ही महाराष्ट्रात तमाम आम्ही शांततेनं करणार आहे की इथं कोणत्या प्रकारे की महाराष्ट्राला कोणाला डाग बोल लागल तसं करणार. कारण आम्ही संविधानात्मक आहोत, आमचा हक्काचा मागत आहे. सरकारला सुद्धा त्या गोष्टी कळाल्या आहेत. कारण की आपण एखादं संविधानात्मक आरक्षण जेव्हा मागतो ते एक कायद्याचं चौकटीत राहिलं पाहिजे. त्या चौकटीत आमचं ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात संघर्ष जास्त करायचं असं भाग पडणार नाही. सरकार मी आत्मविश्वासाने सांगतो की देवेंद्र फडणवीस हा आम्हाला संघर्ष करू देणार नाही. मला विश्वास आहे त्याच्यापाठी आम्हाला त्यांनी आरक्षण देईल. कारण की आमचा हक्काचं, कारण की त्यांना असं अडचण नाही जसं की मराठा समाज ओबीसीत मागत होता आम्ही का द्यावं मोठी तसल्यातला भाग नाही. कारण की ऑलरेडी आज बी आम्ही एससी आणि एसटी, आपण कर्नाटकमध्ये गेलो तर एससी आहोत आणि तेलंगणामध्ये एसटी आहोत. आमचा हक्काचा आहे, आम्ही शांततेनं करणार आहोत. याच्यानंतर पुढची दिशा जसं आम्ही समन्वयक महाराष्ट्रामध्ये जे निवड होईल, कालच मुंबईमध्ये सर्व पक्ष आमच्या पक्षाची एक मीटिंग झालेली आहे. वरून जे काही आता ठरेल समन्वयकाची भूमिका त्या पद्धतीने आम्ही शांततेने निर्णय घेऊन पुढचं आम्ही काय आंदोलन आम्ही करणार आहोत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सरकार यांच्या मागण्याची दखल घेईल आणि आरक्षण निश्चित मिळेल अशी आशा या बंजारा बांधवांना वाटत आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, भोकर, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.